आज आपण अनौपचारिक संघटनेचे मूल्यमापन हे या ठिकाणी अनौपचारिक संघटनेच्या गुणदोषाच्या माध्यमातून बघणार आहोत. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की अनौपचारिक संघटना ह्या संकल्पनेला अतिशय पूरक असं काम करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण एकूणच आपण बघितलं आहे की अनौपचारिक संघटना समजावून घेतल्याशिवाय आपण संघटना म्हणजे काय हे समजावून घेऊ शकत नाही. या अनौपचारिक संघटनेचे मूल्यमापन करीत असताना सर्वप्रथम आपण या ठिकाणी ह्या अनौपचारिक संघटनेचे गुण काय आहेत, अनौपचारिक संघटनेचे दोष काय, ह्या बाबी या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघतो की अनौपचारिक संघटना ह्या पूर्णपणे स्वयंभू अशा संघटना असतात. त्या अनेक वेळा मुद्दाम स्थापन करण्यात आलेल्या सुद्धा नसतात. त्या उत्स्फूर्तपणे स्वयंभू अशा स्वरूपात त्या ठिकाणी स्थापन झालेल्या असतात. त्या कोणत्याही स्वरूपात ताठर अशा नसतात. तसेच अनौपचारिक संघटना कोणतेही नियम, कायदे किंवा ठराविक पूर्वनियोजन अशा कोणत्याही बाबीचा समावेश ह्या अनौपचारिक संघटनेमध्ये नसतो. तर ह्या संघटना ह्या परस्पर संबंधावर आधारित असतात. परस्पर संबंध, परस्पर मत, विचार, भावना ह्या बाबीवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. याचे गुण बघायला गेले तर आपण बघतो की औपचारिक संघटनेमध्ये ज्या काही ठराविक स्वरूपाच्या कमतरता आहेत, त्या कमतरता ही संघटना भरून काढू शकते. जसं सर्वात महत्त्वाची बाब औपचारिक संघटनेमध्ये प्रामुख्याने ताठरता ही असते. तर संघटनेला लवचिकपणा देण्याचं कार्य ह्या अनौपचारिक संघटना करीत असतात. अनौपचारिक संघटना औपचारिक संघटनेमधले दोष भरून काढण्याचं कार्य करीत असतात. औपचारिक संघटनेमध्ये एक ठराविक प्रकारची रचना संयोजित करण्यात आलेली असते. एक श्रेणीबद्ध स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी पूर्णतः यांत्रिकी दृष्टिकोन याला महत्त्व देण्यात येतं. आणि ह्या यांत्रिकी दृष्टिकोनामुळे प्रामुख्याने संघटनेमध्ये मानवी घटकाकडे दुर्लक्ष होतं. आणि मानवी घटकाकडे होणाऱ्या ह्या दुर्लक्षामधनं याचा खऱ्या अर्थाने मोठा प्रभाव हा
संघटना समजून घेण्यामध्ये होत असतो. तर या विरुद्ध अनौपचारिक संघटना ह्या प्रामुख्याने विशेष करून मानवी घटकांवरच आधारित असतात. यामध्ये मानवी सहसंबंध, मानवी मत, विचार, भावना यांना आवश्यकतेप्रमाणे प्राधान्य देण्यात येतं आणि त्यामधून संघटनेमध्ये योग्य समन्वय हा राखला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं ही अनौपचारिक संघटना जी आहे ही औपचारिक संघटनेचे जे काही उणीव आहेत त्या भरून काढण्याचं कार्य करते आणि त्यामुळं खरं तर या कारणाने ह्या संघटनेला, अनौपचारिक संघटनेला मोठं महत्त्व हे या ठिकाणी प्राप्त होत असतं. अनौपचारिक संघटना यामुळे संघटनेतील संसूचन प्रक्रिया अतिशय सुलभ होते. जसे एक साधं उदाहरण, जर का औपचारिक संघटना ही पिरॅमिड आकाराची असते, ती श्रेणीबद्ध स्वरूपात संयोजित करण्यात आलेली असते. हिची रचना प्रामुख्याने वरच्या भागात निमुळती, खालच्या भागात विस्तृत होत गेलेली असते. अशा वेळी निम्न श्रेणी वरील कर्मचारी हा औपचारिक संघटनेनुसार उच्च श्रेणीतील अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष सरळ हा संपर्क साधू शकत नाही. नियमाने त्याला तो संपर्क, तो संसूचन हे केवळ त्याच्या वरिष्ठाला करावं लागतं. त्यानंतर त्याचे वरिष्ठ आपल्या वरिष्ठांना हे संसूचन किंवा संदेश वहनाचं कार्य करतात. त्यानंतर तो वरिष्ठ आपल्या वरिष्ठाशी असा करत या क्रमबद्ध पद्धतीने त्या उच्च श्रेणी अधिकाऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचते किंवा हे संसूचन या सर्व मार्गातून होत असते. परंतु याच वेळी जर ह्या उच्च श्रेणी अधिकाऱ्याची आणि निम्न श्रेणी कर्मचाऱ्याची जर एखाद्या कॅन्टीनमध्ये भेट झाली तर त्या ठिकाणी तो जर अनौपचारिक संबंधांना प्राधान्य देणारा असेल तर अशा वेळी तो कर्मचारी त्या अधिकाऱ्याला प्रत्यक्षपणे ती बाब अधिक चांगल्या प्रकारे, कसल्याही प्रकारचा कम्युनिकेशन गॅप न राहता त्या ठिकाणी प्रभावीपणे सांगू शकतो आणि ती बाब खऱ्या अर्थाने व्यवस्थितरित्या त्या अधिकाऱ्याला समजावून येऊ शकते. या माध्यमातून हे जे अनौपचारिक संसूचन त्यांच्यामध्ये होऊ शकलं हे एक बेस्ट कम्युनिकेशन त्या ठिकाणी एस्टॅब्लिश्ड होऊ शकतं. आणि हे जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन एक फार मोठं प्रभाव निर्माण करणारं असतं. मोठ्या प्रमाणात प्रभावी अशा प्रकारचं संसूचन हे ते त्या ठिकाणी असतं. अशा पद्धतीनं हे प्रभावी संसूचन हे या अनौपचारिक संबंधामुळेच होऊ शकतं. आणि अनेक वेळा औपचारिक संघटनेत सुद्धा
अशा प्रकारचं अनौपचारिक संसूचन होऊन संसूचनाची प्रक्रिया ही औपचारिक संघटनेमध्ये फार प्रभावी आणि चांगल्या पद्धतीची होत असते. एव्हाना अनेक ठिकाणी जसं विभागाचे काही कार्यक्रम आहेत, काही कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात जे माहिती देण्यासाठी अधिकारी येतात, यावेळी होणारं हे संसूचन होतं. यामुळं हे मानण्यात येतं की औपचारिक संघटनेमध्ये या अनौपचारिक संबंधातनं संसूचन हे अतिशय स्ट्रॉंग होऊ शकतं, हे प्रभावी असं होऊ शकतं. संघटनेतील कार्यरत कार्यसमूहास अनौपचारिक संघटनामुळे समाधान व स्थायित्व मिळते. कारण अनौपचारिक संघटना ह्या प्रामुख्याने मानवी घटकांना प्राधान्य देतात, मानवी घटकाला महत्त्व देतात आणि त्यामुळे इथे मानवी भावना, विचार, मत आणि मानवी संबंध ह्याच्या अनुषंगाने या ठिकाणी या सर्व बाबी ह्या प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष देण्यात येतं आणि या कारणाने कर्मचाऱ्याला आपल्या कार्याचं मोठ्या प्रमाणावर समाधान मिळत असते. सोबतच जे सहसंबंध या अनौपचारिक संघटनेमुळे औपचारिक संघटनेत कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होतात, या सहसंबंधामुळे हे कर्मचारी आपली बाजू त्या ठिकाणी ठेवू शकतात आणि या कारणाने या कर्मचाऱ्याला एक मॉरल असा सपोर्ट इतर कर्मचाऱ्यांकडनं मिळायला मदत होते आणि ह्या मॉरल सपोर्टमुळं कर्मचाऱ्यांमध्ये स्टॅबिलिटी, सेफ्टी म्हणजेच स्थायित्व, सुरक्षा ह्या भावना वाढीस लागतात. अनेक व्यक्ती ह्या या ठिकाणी अशा प्रकारच्या बाबींशी संबंधित आहेत. ही भावना सुद्धा माणसाला खूप मोठी सुरक्षा प्रदान करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. अनेक लोक ह्यांच्याकडे आपल्या बाबी मांडल्या तरी सुद्धा एक मानसिक समाधान, माणसाला मोठं मानसिक स्थायित्व प्रदान करण्यासाठी उपयोगी ठरत असते. त्यामुळं असं मानण्यात येते की औपचारिक संघटनेमध्ये हे जो काही समूह आहे हे अनौपचारिक संघटनेमुळे समाधान आणि स्थायित्व हे त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी मिळत असते. संघटनेतील व्यवस्थापकीय प्रक्रियेतील ज्या काही योग्यतेचा अभाव असतो तो अभाव भरून काढण्याचे कार्य अनौपचारिक संघटना करीत असतात. संघटनेतील व्यवस्थापकीय प्रक्रियेत काही बाबींचा अभाव, जसं की जर का मॅनेजमेंट त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन हे व्यवस्थित राखू शकत नसेल किंवा आवश्यक त्या प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी मॅनेजमेंट हे आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ शकत नसेल, यामधून अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो आणि या सर्व बाबीचा अभाव
हा या अनौपचारिक संघटनेमधून भरून निघतो. कारण अनौपचारिक संबंधामधून त्या कर्मचाऱ्यामध्ये आपोआप समन्वय राखायला त्या ठिकाणी खूप मोठी मदत होत असते. सोबतच अनौपचारिक संघटनेचे अस्तित्व संघटनेत योजना निर्मिती व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीमध्ये सहाय्यक होतो. कोणत्याही संघटनेचं यश हे उत्तम योजना निर्मितीमधनंच असतं आणि त्याचबरोबर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यामधनं असतं. या सर्व बाबीसाठी हे अनौपचारिक संबंध फार कारणीभूत ठरतात आणि त्यामुळं ह्या अनौपचारिक संघटनेमुळं ही बाब संघटनेमध्ये साध्य होण्यासाठी मोठी मदत करते. धन्यवाद.